श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा किती छान असा लुसलुशीत शिरा बनवलेला आहे. हे शिरा तुम्ही प्रसादासाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. तर इथे छान कढई तापवली, त्यामध्ये 2-3 चम्मच तूप टाकलं आणि 1 वाटी रवा टाकला. त्याच्यानंतर त्याला छान असं परतून घेतलेलं आहे रव्याला. रवा लाल होईपर्यंत मंद गॅसवरती परतून घ्यायचा. त्याला छान असा कलर येऊ द्यायचा, कारण सगळं काही रव्यावर डिपेंड असते. रवा जर छान नाही भाजला तर मग शिऱ्याची चव चांगली लागत नाही. त्यामुळं रव्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचा. इथं घेतले आहे 10-12 काजू, 10-12 बदाम, अर्धी केळी आणि हे छान असं कट करून घेतलेलं आहे. इथं गरम दूध करून घेतलेलं आहे. भाजलेल्या रव्यामध्ये ते दूध गरम गरम टाकायचं. त्यानंतर त्या दुधाला टाकलेल्या रव्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचा आणि मिक्स झाल्यानंतर वरतून साखर टाकायची. तर 1 वाटी रव्याला तुमच्या अंदाजे तुमच्या जेवढं गोड आवडते तेवढी साखर घ्यायची आहे. तर इथं मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. त्याला पण छान मिक्स करायची आणि या शिऱ्यामध्ये पाणी टाकायची अजिबात गरज नाही, कारण त्या साखरेचंच पाणी सुटलेलं आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं, वाफवून घ्यायचं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये अर्धी केळी टाकायची. ह्याला पण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं एकजीव, चांगलं हलवून हलवून आणि त्याला पण 5 मिनटं झाकून ठेवायचं, कारण झाकून ठेवल्यानंतर ह्याचंच साखरेचं आणि केळीचं छान पाणी सुटते आणि रवा असा शिजतो छान. आणि त्याच्यानंतर झाकून ठेवलं 5 मिनिट आणि झाकण काढलं. परत मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स छान असं एकजीव करून घ्यायचं. परत त्याला झाकून ठेवायचं थोडा वेळ, म्हणजे शिरा छान शिजतो. आणि वरतून काजू बदाम टाकायचे असे कट केलेले तुमची आवडीनुसार. तुम्हाला जर हे काजू बदाम तुपामध्ये तळून घेऊन नंतर शिऱ्यात टाकायचं असेल तर तसं पण टाकू शकता. पण इथे माझ्या वैभवीने वरतून असंच टाकलं, कारण आजचा शिरा हे वैभवीने बनवला आहे माझ्या मुलीनी तिच्या बाबासाठी. तर असं काही मुलींना अधूनमधून करू द्यायचं, म्हणजे चांगलं असते केलेलं. ती करत असते कधी काही खायचं वेगवेगळा पदार्थ बनवायचा असेल तर. आज तिने पहिली वेळेस शिरा बनवला होता. बघा किती सुंदर झाला, बिगर पाण्याचा, फक्त तुपामध्ये केळीत आणि साखरेमध्ये. तर बाबांना तर खूप आवडला तिच्या. त्याच्याबद्दल पहिली वेळेस बनवल्याबद्दल बाबांनी तिला गिफ्टसुद्धा दिलं. तर तुम्हाला कसा वाटला मग वैभवीच्या हातचा शिरा? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्हाला वैभवी शिरा खायला बोलवती सगळ्यांना. तर कमेंटमध्ये नक्की सांगा शिरा कसा झाला. तर तुम्ही हे शिरा प्रसादाला किंवा नाश्त्याला पाहुण्यांसाठी बनवू शकता. नक्की बनवून बघा. बनवा. आणि जर याच्यात तुळशीची पानंही टाका प्रसादाला बनवत असाल तर. असा शिरा प्रसादाला बनतो. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. आणि व्हिडिओत काही चुकलं असेल तर सॉरी. शेअर, सबस्क्राईब करा.